नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रेयांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो पोटविकार आणि पोटविकारांमध्ये खास करून आपण ॲसिडिटी, आम्लपित्त आणि त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता किंवा ज्याला कॉन्स्टिपेशन म्हटलं तर ह्यावरील दुर्बीण उपचारांविषयी खास करून मार्गदर्शन घेणार आहोत. आणि याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे पोटाचे विकार ज्याच्यामध्ये पित्ताचे खडे म्हणजेच गॉल ब्लॅडर स्टोन ज्याला म्हटलं जातं किंवा पॅनक्रियाटायटिस सारखा आजार, स्वादुपिंड दाह ज्याला म्हटलं जातं, पोटातील आढळणारे विविध प्रकारचे खडे ज्याच्यामध्ये पॅनक्रियाज मधले खडे म्हणजे स्वादुपिंडातले खडे, पित्ताचे खडे जसा मी मगाशी उल्लेख केला, आतड्याचे विविध प्रकारचे आजार ज्याला इरिटेबल बॉवेल सिंड्रोम सारखा आजार आहे किंवा कोलायटिस सारखा आजार आहे, अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा आजार आहे. ह्या व्यतिरिक्त गुदमार्गाचे असणारे विविध आजार, वारंवार शौचास होणं किंवा कॉन्स्टिपेशनमुळे उद्भवणारे पाईल्स, फिस्चुला सारखे आजार, मुळव्याध भगंदर ज्याला म्हटलं जातं, अशा ह्या सर्व प्रकारच्या आजारांवरती आता नवीन दुर्बीण उपचार उपलब्ध झाले आहेत, ज्याची आपण आज ज्याच्याविषयी मार्गदर्शन खास करून आपण आजच्या कार्यक्रमात घेणार आहोत. पद्मश्री पुरस्कार विजेते असणारे डॉक्टर अमित मायदेव यांच्याकडनं. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर अमित मायदेव हे महाराष्ट्राला सुपरिचित असे व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर अमित मायदेव भारतातील पहिले व्हिडिओ एंडोस्कोपिस्ट आहेत, ज्यांनी पहिलं अशा प्रकारचं खास करून व्हिडिओ एंडोस्कोपीचं सेंटर हे मुंबईमध्ये सुरू केलं. व्हिडिओ एंडोस्कोपी जेव्हा हे तंत्रज्ञान भारतामध्ये आणण्यामध्ये डॉक्टर अमित मायदेव यांचा सिंहाचा वाटा आहे आणि हे तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणं हे ब्रीदवाक्य देऊन डॉक्टर अमित मायदेव यांनी गेली अनेक वर्ष काम केलं आहे आणि म्हणूनच ह्या सर्वसामान्य लोकांसाठी दिलेल्या सेवेबद्दल त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. आपण आता व्हिडिओ बघूया पद्मश्री पुरस्काराचा स्क्रीनवरती आणि आपण बघू शकता आता डॉक्टर अमित मायदेव यांना पद्मश्री स्वीकारताना राष्ट्रपतींकडून, माननीय राष्ट्रपतींकडनं खास करून मला आवर्जून सांगावंसं वाटतं की वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेली सेवा केवळ वैद्यकीय क्षेत्रामध्ये केलेली सेवा नव्हे तर खास करून जनसामान्यांना दिलेलं किंवा जे आधुनिक तंत्रज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यामध्ये डॉक्टर अमित मायदेव यांचा वाटा आहे. यासाठी खास करून त्यांना हा पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आला होता. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आज आपण पोट विकारांवरील विविध उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत डॉक्टर अमित मायदेव यांच्याकडनं. पण सगळ्यात महत्त्वाचं आता हे सर्व उपचार आपल्याला उपलब्ध झालेले आहेत बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस हे जे पोट विकार केंद्र आहे परळ या ठिकाणी. आणि या ठिकाणी आपण जरूर एकत्रितपणे एका छताखाली पोट विकारांवरील सर्व प्रकारच्या पोट विकारांवरील दुर्बिणीने निदान आणि उपचार घेऊ शकता. आणि त्यासाठी आपण आता स्क्रीनवरती जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते टिपून घ्या आणि आपले प्रश्न पुढील नंबरवरती जरूर विचारा. त्याचप्रमाणे आपल्याला कुठल्याही प्रकारचा पोटविकार असेल तर जरूर मार्गदर्शन आपण पुढील नंबरवरती घेऊ शकता. कार्यक्रमाकडे वळत असताना पुन्हा एकदा स्वागत सर आपलं कार्यक्रमामध्ये. आज हॅलो डॉक्टर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जनजागृतीपर खास करून पोट विकारांविषयी सर्व प्रेक्षकांना मार्गदर्शन करणार आहोत. तर सर्वप्रथम आम्हाला सर्वसाधारणपणे पोटाची थोडीशी माहिती द्या, कारण डायजेस्टिव्ह सिस्टीम ही अतिशय कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे असं समजलं जातं. काय सांगता येईल सर? हो, डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणजे पचन संस्था. आणि पचन संस्था जी आहे ती अतिशय एक चमत्कारिक एक संस्था असते, ऑर्गन सिस्टम. आणि त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे अवयव काम करत असतात. आणि पचन जे असतं ते तोंडापासून सुरू होतं आणि हे आपण घास गिळल्यानंतर. तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये आता लॅपटॉपवर दाखवतो की पचन संस्थेमध्ये नेमके कुठले कुठले अवयव येतात ते. तर आपण जर आता इकडे बघितलं तर आपण घास जेव्हा गिळतो तेव्हा हा घास तोंडामध्ये आल्यानंतर पचन पहिलं हे तोंडामध्ये सुरू होतं आणि ह्याच्यानंतर जी असते ती असते अन्ननलिका, ह्याला म्हणतात फूड पाईप. आणि मग अन्ननलिकेतनं हा जो घास आहे तो आतमध्ये येऊन ह्या जठरामध्ये येतो आणि जठर जे असतं ते एका पिशवीसारखं असतं. आणि मग पिशवीमध्ये ह्या जठरामध्ये ते अन्न आम्लपित्तामध्ये मिक्स झाल्यानंतर ते अन्न पुढे या छोट्या आतडीमध्ये येतं आणि छोट्या आतडीच्या सुरुवातीला म्हणतात डिओडेनम. आणि मग ह्या डिओडेनमच्या पुढे असते 21 फूट लांब छोटी आतडी. आणि मग या छोट्या आतडीनंतर जो मळ उरतो तो येतो या मोठ्या आतडीमध्ये. आता पचनक्रिया कशी होते असं जर आपण बघितलं तर आपण जेव्हा घास गिळतो तेव्हा पचनाला सुरुवात होते, आपण घास चावायला लागतो तेव्हापासून. त्याला ग्राइंडिंग म्हणतात. म्हणजे त्या घासाला आपल्याला पहिलं ग्राइंडिंग करायला लागतं. म्हणून घास चावणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. आणि जेव्हा आपण घास चावत असतो तेव्हा तोंडामध्येच जेव्हा थुंकी असते त्या थुंकीमध्ये सलायवरी अमायलेज असतं आणि त्या अमायलेजमध्येच पचनक्रिया सुरू होते, कारण त्याच्यात सलायवरी अमायलेजमुळे कार्बोहायड्रेटचं डायजेशन सुरू होतं. आणि मग हा घास चावल्यानंतर ग्राइंड केलेला घास अन्ननलिकेद्वारा जठरामध्ये येतो. जठरामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड निर्माण होत असतं.
त्याला आम्लपित्त म्हणतात. आणि हे 3 तास हे आम्लपित्त त्या जेवणामध्ये मिक्स केलं जातं आणि हे मिक्सिंग एकदा नीट झालं ते 3 तासानंतर जठर रिकामं होतं आणि मग हे हायड्रोक्लोरिक ॲसिडमध्ये मिक्स केलेलं अन्न पुढे छोट्या आतडीमध्ये येतं. आणि छोट्या आतडीची जी सुरुवात आहे ज्याला डिओडेनम म्हणतात, त्या डिओडेनममध्ये हा जो पोर्शन आहे डिओडेनमचा की तिकडे पित्त नलिका जी यकृतामधनं येते म्हणजे लिव्हरमधनं येते ती ह्या डिओडेनमला जॉईन होते आणि स्वादुपिंडाचा रस पण ह्या डिओडेनममध्ये येतो. आणि पित्त रस आणि स्वादुपिंडाचा रस हा अतिशय महत्त्वाचा पचनाचा रस असतो. त्याच्यामुळे कार्बोहायड्रेट्स, फॅट्स आणि प्रोटीन्स या तिघांचं डायजेशन होतं आणि मग हे डायजेस्ट झालेलं जे जेवण असतं ते छोट्या आतडीमध्ये पुढे ढकललं जातं. मग 21 फूट लांब छोट्या आतडीमध्ये ज्या जेवणामधले जे चांगले पदार्थ असतात ते सगळे त्याचं शोषण केलं जातं आणि मग शेवटी जो मळ उरतो तो फक्त मोठ्या आतडीत येतो आणि मग तो मळ दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडतो. तर हे सगळे अवयव एकत्रितरित्या चांगल्या पद्धतीने जर त्यांनी काम केलं तर मग पचनक्रिया नीट होते. आणि याच्यामधल्या एखाद्याही अवयवानी जर त्रास द्यायला लागलात का तेव्हा नीट जर काम नाही केलं तर मग पचनक्रिया बिघडते आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे आजार सुरू होतात. एक पोटविकार तज्ज्ञ म्हणून सर आपण अनेक वर्ष काम करतात आणि नवीन नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यात आपला मोठा वाटा आहे, ज्याच्यामध्ये कॅप्सूल एंडोस्कोपी, एंट्रोस्कोप आहे. म्हणजे अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञानात सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात हे पुरवलं जाते. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवर नंबर बघतात ते जरूर टिपून घ्या. पोटविकारांविषयी आपल्याला कुठलेही प्रश्न विचारायचे असेल तर आपण पुढील नंबरवरती जरूर विचारा. तर महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सर एक पोटविकार तज्ज्ञ म्हणून अतिशय कॉमनली कोणते आजार आढळतात आपल्याला? सर्वसामान्य सगळ्यात कॉमनली आढळणारे आजार म्हणजे ॲसिडिटी. म्हणजे बऱ्याच लोकांना पोटामध्ये तडस लागत असते, पोट फुगत असतं, पोटामध्ये जळजळ करत असते किंवा छातीत जळजळ करत असते, याला ॲसिडिटी म्हणतात लेमॅन्स टर्मिनॉलॉजी. तसंच पोटात सारखा गॅस होणं, पोट फुगणं हा एक प्रकार असतो. दुसरी एक कॉमन कंप्लेंट लोकांची असते म्हणजे बद्धकोष्ठता. म्हणजे त्यांना शौचाला साफच होत नाही. म्हणजे बरेच वेळेला शौचाला कडक तरी होतं किंवा शौचाला जावंसच वाटत नाही, कळच येत नाही सकाळी किंवा जाऊन बसतात पण बराच वेळ बसून राहायला लागतं टॉयलेटमध्ये, तोपर्यंत शौचाला साफच होत नाही. किंवा काही जणांना तर असं होतं की सारखं शौचाला जायला लागतं पण कधीच एका वेळेला सुद्धा साफ होत नाही. ह्याला बद्धकोष्ठता असं म्हणतात, कॉन्स्टिपेशन. तसंच काही जणांना लूज मोशन्स होतात. म्हणजे लूज मोशन्स म्हणजे काही जणांना पातळ संडासलं होतं, पाण्यासारखं संडासलं होतं. आणि कठीण म्हणजे थोडेसे डेंजरस जे प्रॉब्लेम्स असतात पोटाचे त्याच्यामध्ये काही जणांना रक्ताच्या उलट्या होतात किंवा शौचावाटे रक्त जायला लागतं किंवा काळं संडासलं होतं किंवा पोटाला तडस लागून पोट फुगतं आणि वजन कमी व्हायला लागतं किंवा भूक जाते. आणखीन एक प्रॉब्लेम आम्हाला आढळतो म्हणजे पोटात होणारे खडे म्हणजे स्वादुपिंडात होणारे खडे किंवा पित्ताच्या नलिकेत होणारे खडे किंवा मग पित्ताशयामधल्या पिशवीत होणारे खडे किंवा ऑफकोर्स कर्करोग वेगवेगळ्या ठिकाणी होऊ शकतो. पोटामध्ये अन्ननलिकेत होतो, जठरामध्ये होतो, स्वादुपिंडात होतो, नंतर मग यकृता म्हणजे लिव्हरमध्ये कर्करोग होतो किंवा कोलनमध्ये म्हणजे मोठ्या आतडीत पण होऊ शकतो. पण हे असे विविध प्रकारचे रुग्ण आहेत आणि एवढी कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे. आपण निदान कसं करता? कारण हे खरोखर एक जादूचा पेटार आहे, पेंड्रॉस बॉक्स म्हणतात पोटाला. कशा रीतीने निदान करता आपण? आता हे काय आहे, ह्याचं निदान करणं एवढं सोपं नसतं. आणि रुग्ण जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही डायरेक्टली त्याला टेस्ट करायला सांगितले. आम्ही पहिलं रुग्णाकडे बघतो, रुग्णाला किती त्रास होतोय, तो रुग्ण चालतोय कसा, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव काय आहेत किंवा एकंदरीत त्याचे हालचाल बघून आम्हाला साधारण कल्पना येते की बाबाला किती त्रास होतोय. नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णाची आम्ही हिस्ट्री घेतो. म्हणजे त्याला डिटेलमध्ये सगळे प्रश्न विचारतो की केव्हापासून त्रास होतोय, एक्झॅक्टली नेमकं काय होतं, जेवणाखाण्याशी संबंध आहे का, बाहेरचं पाणी पितो का किंवा त्याच्या खाण्यापिण्याच्या पद्धतीबद्दल चौकशी करतो. आणि नंतर मग तुम्ही लॅपटॉपवर बघाल की आम्ही पहिली गोष्ट काय करतो की रुग्णाला नीट तपासतो. आणि पोट तपासल्यानंतर आम्हाला जवळजवळ 80-90% निदान होतं. कारण इकडे जर तुम्ही बघितलं या पिक्चरमध्ये की समजा पोटाच्या उजव्या बाजूला बरगडी खाली जर त्रास असेल तर तो युजली तो जठराचा असू शकतो किंवा इकडे असणाऱ्या यकृताचा असू शकतो किंवा पित्ताशयाच्या पिशवीचा असू शकतो. तसंच जर इकडे डावीकडे जर वरच्या भागात जर दुखत असेल तर मग ते युजली जठराचं असू शकतं. उजवीकडे आणि खालच्या भागामध्ये अपेंडिक्स असतं आणि मोठी आतडी, आणि डावीकडे खालच्या भागात मुख्य करून कोलायटिसचा त्रास असतो. पण जर बेंबीच्या अवतीभोवती जर त्रास असेल तर तो युजली छोट्या आतडीचा त्रास असतो, त्याला म्हणतात स्मॉल इंटेस्टिनल प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आम्ही एक सिंपल टेस्ट करतो म्हणजे सोनोग्राफी. म्हणजे बाहेरून सोनोग्राफी करून आतमध्ये जर खडे असतील तर ते आपल्याला तपासता येतात. आणि फायनली आम्हाला जर असं वाटलं की आतमध्ये काहीतरी रोग आहे ज्याचं एक्झॅक्ट अॅक्युरेट निदान करण्याची जरूर आहे, मग आम्ही त्याची एंडोस्कोपी करतो.
आणि एंडोस्कोपी म्हणजे काय असतं, आम्ही तोंडावाटे एक दुर्बीण घालतो किंवा संडासच्या वाटेने एक दुर्बीण घालतो, शौचावाटे एक दुर्बीण घालतो. त्या दुर्बिणीच्या टोकाला एक कॅमेरा बसवलेला असतो आणि आतमध्ये ती दुर्बीण घातल्यानंतर आम्हाला आतमधलं जे चित्र असतं किंवा आतलं लायनिंग जे असतं ते मोठं मॅग्निफाईड पद्धतीने दिसतं. त्याच्यामुळे सगळ्यात सूक्ष्म सुद्धा असलेला रोग आम्हाला त्याच्यामधनं शोधून काढता येतो. ओके, आणि असं आम्ही त्या रोगाचं निदान करतो. आपण बघितलं की कशा रीतीने आज दुर्बिणीने केवळ उपचारच नव्हे तर अचूक निदान करण्यासाठी सुद्धा याचा वापर होऊ शकतो. अर्थातच पोट विकारांवरील दुर्बीण उपचारांची आपण अधिक माहिती घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत. पद्मश्री पुरस्कार विजेते असणारे डॉक्टर अमित मायदेव यांच्याबरोबर आपली चर्चा सुरू आहे, ती खास करून पोट विकारांवरील असणाऱ्या दुर्बीण उपचारांविषयी. आणि आपण आजच्या कार्यक्रमात माहिती करून घेतली की कशा रीतीने एंडोस्कोपी किंवा दुर्बीण उपचारामुळे आज पोटाचे विविध प्रकारच्या आजारांपासून मुक्ती मिळवता येणं शक्य झालेलं आहे, ज्याच्यामध्ये ऍसिडिटी, आम्लपित्तासारखा आजार आहे, कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेसारखा आजार आहे. पण ह्याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये पोटातील विविध प्रकारचे खडे आहेत, पित्ताचे खडे आहेत, पॅनक्रियाज मधील खडे आहेत, पोटातील कॅन्सर्स आहेत, आतड्याचे आजार आहेत, IBS सारखा आजार आहे किंवा गुदमार्गाचे विविध आजार आहेत, पाइल्स फिस्टुला सारखे. या सर्व आजारांवरती आता मात करता येणं शक्य आहे. कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा वळत असणाऱ्या प्रेक्षकांसाठी निवेदन, आपण जरूर स्क्रीनवरती बघत असणारे नंबर्स टिपून घ्या. आपल्याला जर का पोट विकारांविषयी अधिक माहिती हवी असेल तर पुढील नंबरवरती आपण जरूर घेऊ शकता. बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस, परळ, मुंबई या ठिकाणी आता एकत्रितपणे एका छताखाली पोट विकारांवरील सर्व प्रकारचे निदान आणि उपचार उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. पुन्हा एकदा सर, कार्यक्रमाकडे वळत असताना हा एक महत्त्वाचा भाग आपण आता सांगितलं की कशा रीतीने आपण निदान करता. आधी पेशंटचं परीक्षण आहे, सोनोग्राफी आणि मग एंडोस्कोपी. एंडोस्कोपी म्हणजे नक्की काय आणि आमच्या प्रेक्षकांना सांगा, एंडोस्कोपीने कोणकोणत्या रोगांचं आज आपण निदान करू शकतो? हो, एंडोस्कोपी अतिशय सिंपल प्रोसिजर असते. त्याच्यामध्ये एक दुर्बीण असते, ती बारीक एक नळी असते, त्याच्यापुढे कॅमेरा असतो. पेशंटला आम्ही थोडंसं झोपेचं इंजेक्शन देतो किंवा लोकल ॲनेस्थेशिया देतो, डाव्या कुशीवर झोपवतो आणि मग तोंडावाटी ती दुर्बीण घालतो. बरोबर. आतमध्ये दुर्बीण घातल्यानंतर आम्हाला बऱ्याच रोगांचा निदान करता येतं. आता आपण परत लॅपटॉपकडे वळूया. तुम्ही जर इकडे बघितलं तर इथे आपल्याला दिसेल की इथे एक अल्सर दिसतोय, म्हणजे आतमध्ये झालेली जखम. तो अल्सर असा दिसतो आणि हा अल्सर बऱ्याचशा वेळेला H. पायलोरी नावाच्या जंतूंमुळे होतो. आणि हे जंतू दूषित पाणी प्यायल्यामुळे किंवा न शिजवलेलं अन्न खाल्ल्यामुळे, ज्याच्यामधनं हे H. पायलोरी जंतू पोटात जातात, ते जठराच्या लायनिंगच्या आतमध्ये जातात आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची जखम तयार होते. त्याच्यामुळे पोटात अत्यंत वेदना होतात. ही जर ॲसिडिटी खूप दिवस चालली तर मग अशा प्रकारचे छोटे छोटे कॅन्सर तयार होतात किंवा बरोबर निदान करता येतं. आणि मग ह्या कॅन्सरचं आपल्याला मोठं ऑपरेशन न करताच त्याचा इलाज करता येतो. समजा पित्ताच्या नलिकेमध्ये जर खडे अडकून बसले आणि पेशंटला जर कावीळ होत असेल तर आम्ही अशा प्रकारची एक प्रोसिजर करतो. दुर्बिणीद्वारे पोट न कापता, त्याला ERCP म्हणतात. आणि हे छोटंसं आतल्या आत कट करून हे सगळेचे सगळे खडे आपल्याला बाहेर काढता येतात. आणि हे खडे बाहेर काढल्यानंतर पेशंटला होणारी कावीळ बंद होते, पेशंटच्या पोटामध्ये होणारे दुखणं पण निघून जातं आणि पेशंट दुसऱ्या दिवशी घरी जाऊ शकतो. तसंच इकडे आपल्याला दिसतंय, परत आपण आता लॅपटॉपकडे वळूया, की हा आम्ही एका पेशंटमध्ये पोटात होणारा एक कर्करोग डिटेक्ट केला होता की जो अतिशय सूक्ष्म होता. पण हा कर्करोग पोट उघडून मोठं संपूर्ण जठर कापून टाकायच्या ऐवजी आम्ही आतल्यात त्याचं EMR किंवा ESD नावाची प्रोसिजर करून तो दुर्बिणीद्वारे हा संपूर्ण कर्करोग काढून टाकता आला. त्यामुळे इकडे आपल्याला दिसतंय की हल्ली ही नवीन पद्धत आलेली आहे की जर हा कर्करोग आपण सूक्ष्म असताना जर त्याचं निदान झालं तर त्याला ऑपरेशन न करता त्याचं संपूर्णरित्या त्याचा इलाज करता येतो. आणि मग त्याला केमोथेरपी पण लागत नाही, त्या पेशंटचं पोट कापायला लागत नाही आणि जठर कापून टाकायला लागत नाही. म्हणजे हे एक म्हणूया की आश्चर्यकारक अशी प्रगती आहे तंत्रज्ञानाची की ज्याद्वारे आपण ऑपरेशन न करता अशा प्रकारच्या कर्करोगामध्ये उपचार करू शकतो. पुढे जाऊन सर काय सांगता येईल? आता पुढे परत आपण जर बघितलं, काय लोकांना, काही पेशंट्सनं शौचावाटे रक्त पडायला लागतं. आणि शौचावाटे जेव्हा रक्त पडतं तेव्हा कोलायटिस तरी असू शकतो किंवा आतमध्ये डायव्हर्टिक्युलाय पण असू शकतात किंवा कधी कधी आतमध्ये गाठी असू शकतात आणि त्याला म्हणतात पॉलिप्स. तर इथे आपण जर आता लॅपटॉप जर बघितलं तर हे आपण कोलोनोस्कोपी केलेली आहे, म्हणजे आता शौचावाटे केलेली दुर्बिणीचा हा निदान आहे. त्याच्यामध्ये हे आपल्याला छोटीशी एक गाठ दिसते, मशरूम सारखी दिसणारी, आणि या गाठीमध्ये हळूहळू ब्लिडिंग होत असतं आणि पेशंटला शौचावाटे रक्तस्राव होत असतो. ही जर गाठ आपण आतमध्ये ठेवली, ज्याला पॉलिप म्हणतात, तर ह्या पॉलिपचं कॅन्सरमध्ये किंवा कर्करोगामध्ये रूपांतर होऊ शकतं. पण इकडे आता तुम्हाला दिसतंय की आतल्या आत दुर्बिणीतनी आम्ही ही गाठ पकडलेली आहे आणि ती कशी काढून टाकलेली आहे.
आणि ही कट करून काढून टाकल्यावर ही कॅन्सर होण्याची जी शक्यता आहे ती संपूर्णरित्या निघून जाते आणि मग या पेशंट कम्प्लिटली सेफ होऊन जातो आणि त्याचं आतमधनं होणारा रक्तस्राव पण बंद होऊ शकतो. ओके, हे आपण बघितलं की कशा रीतीने आज दुर्बिणीच्या ह्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे जे आता उपलब्ध आहे बीड्स म्हणजेच बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस परळ मुंबई या ठिकाणी आज या विविध प्रकारच्या आजारांवरती मात करता येऊ शकते. आपण याविषयी अधिक मार्गदर्शन घेणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व विषयांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती पोट विकारांवरील दुर्बीण उपचारांविषयी आणि मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगावंसं वाटतं की आता बलदोता इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव्ह सायन्सेस जे परळ मुंबई या ठिकाणी हे सर्व प्रकारचे उपचार आता एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. आणि त्यासाठी स्क्रीनवरती आपण बघत असणारे नंबर जरूर टिपून घ्या. ह्याच्यामध्ये खास करून पोट विकारांमध्ये ऍसिडिटी अल्सर सारखा आजार आहे ज्याच्यावरती आज दुर्बीण उपचार उपलब्ध आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठतेसारख्या आजारांवरती सुद्धा उपचार उपलब्ध आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त पोटाचे विविध प्रकारचे कॅन्सर्स किंवा कर्करोग ह्याच्यासाठी निदान आणि उपचार आता दुर्बिणीद्वारे होऊ शकतात. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात ज्याची माहिती घेतली, वेगवेगळ्या प्रकारचे पोटातील खडे किंवा पित्ताचे खडे ह्याच्यासाठी सुद्धा आता दुर्बीण उपचार उपलब्ध आहेत. आणि केवळ हेच नव्हे तर इतरही विविध प्रकारचे पोटाचे आजार ज्याच्यामध्ये आतड्याचे आजार आहेत, IBS किंवा कोलायटिस सारखा आजार आहे, त्याचप्रमाणे गुदमार्गाचे विविध प्रकारचे आजार आहेत ज्याच्यामध्ये पाइल्स, फिस्चुला ज्याला मूळव्याध, भगंदर म्हटलं जातं, ह्या सर्व प्रकारच्या पोटविकारांसाठी आता एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला निदान आणि उपचार ह्या दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घेऊ शकता. स्क्रीनवरती आपण जे संपर्कासाठी नंबर बघतायत ते टिपून घ्या, आपले प्रश्न जरूर विचारा. पुन्हा एकदा सर, कार्यक्रमाकडे वळत असताना आपण एक अमूल्य माहिती दिली कार्यक्रमाच्या पूर्वार्धात. आज जे आधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे ते आज सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा आहे. तर नवीन अजून काय आलेलं आहे आम्हाला काय सांगता येईल सर? आमचे सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत जाणून घेण्यासाठी, काय सांगता येईल सर? नवीन खूप गोष्टी आता डेव्हलप होत आहेत, कारण एंडोस्कोपीची जी टेक्नॉलॉजी आहे ती पटापट वाढत चाललेली आहे. आणि हल्ली आपल्याकडे अशा प्रकारच्या दुर्बिणी आलेल्या आहेत ज्या आम्ही वापरतो बलदोटा इन्स्टिट्यूटमध्ये, की छोटी आतडी सुद्धा आपल्याला बघता येते. कारण छोटी आतडी एवढी लांब असते, 21 फूट लांब, की त्याच्या आतमध्ये होणारा जो रोग आहे, काही पेशंटच्या आतलं छोट्या आतडीचं लायनिंग आपल्याला बघायचं आहे, ते आम्ही एका स्पेशल दुर्बिणीने बघतो, त्याला एंटेरोस्कोप म्हणतात. तर आपण परत आता लॅपटॉपकडे येऊया, की आपल्याला इकडे दिसतंय की हा जो एंटेरोस्कोप जो आहे तो अतिशय लांब अशी एक दुर्बीण असते, ती आम्ही परत तोंडावाटे घालतो आणि त्या दुर्बिणीच्या वर ही एक प्रकारची प्लास्टिकची बलूनची ट्यूब बसवलेली असते आणि त्या बलूनच्या ट्यूबच्या मदतीने आम्ही ॲक्च्युली आतडीच्या आतमध्ये चढू शकतो. आणि इकडे आपल्याला आता दिसतंय ही दुर्बीण कशी ह्या बलूनच्या ट्यूबच्या आतमध्ये आम्ही हलवतोय आणि मग ती दुर्बीण तोंडावाटे घातल्यानंतर अशी ती ॲक्च्युली सापासारखी हळूहळू आम्ही संपूर्ण छोट्या आतडीच्या आतमध्ये जाऊन छोट्या आतडीच्या आतलं लायनिंग टेस्ट करू शकतो. आणि हे बघितल्यानंतर आपल्याला आतून केलेली काही प्रॉब्लेम जर असेल तर आम्हाला त्याचा इलाज करता येतो. म्हणजे ब्लिडिंग जर असेल तर आतमध्ये इंजेक्शन देता येतं किंवा बायोप्सी घेता येते. आणि तसंच दुसरं अतिशय महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट जे नवीन टेक्नॉलॉजी जी आहे त्याला म्हणतात कॅप्सूल एंडोस्कोप. असे काही भाग आहेत आतडीमधले जे आपल्याला पोचताच येत नाहीत, पण त्याच्याकरता ही नवीन प्रकारची एक कॅप्सूल आलेली आहे. त्या कॅप्सूलच्या आतमध्ये कॅमेरा असतो, म्हणजे ॲक्च्युली पाणबुडीमध्ये बसून आपण आतमध्ये आतडीमध्ये प्रवास केल्यासारखं आम्हाला आतमधले फोटो काढता येतात. पेशंटला आम्ही ही कॅप्सूल गिळायला देतो, ती छोट्याशा कॅप्सूलसारखी असते, नॉर्मल कॅप्सूल एवढीच, पण त्या कॅप्सूलच्या पुढे एक कॅमेरा असतो, आतमध्ये एक बॅटरी असते आणि त्याला वायरलेस ट्रान्समीटर असतो. आणि पेशंटच्या पोटाला आम्ही अशा प्रकारचे सेन्सर्स बसवतो, ECG इलेक्ट्रोडसारखे. आणि मग ती कॅप्सूल गिळल्यानंतर हा एक डबा जो आहे तो मी एका वेस्टवर म्हणजे पेशंटच्या कमरेला पट्ट्याने हा डबा बांधतो, पेशंट घरी जातो. आणि मग 8 तासानंतर पेशंट जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा हा डबा आम्हाला तो देतो, त्याला डेटा रेकॉर्डर म्हणतात. तो आम्ही कॉम्प्युटरमध्ये घालतो आणि कॉम्प्युटरमध्ये घातल्यानंतर संपूर्ण आतडीमध्ये ती कॅप्सूल प्रवास केल्याचं हे चित्र किंवा व्हिडिओ आम्हाला दिसतो. म्हणजे ॲक्च्युली तुम्ही एका छोट्याशा मिनिएचर पाणबुडीत बसून प्रवास करताय आणि आतमध्ये काय चाललंय ते तुम्हाला दिसतंय. आता ही नवीन प्रकारची अत्याधुनिक डेव्हलपमेंट आहे. पण आणखीन पुढे गेल्यावर अशा प्रकारची कॅप्सूल येणार आहे की ज्या कॅप्सूलमध्ये ॲक्च्युली इलाज करण्याची सुद्धा क्रिया असेल. परत आपण लॅपटॉपवर बघूया आणि ह्याला म्हणतात एक थेरॅप्युटिक कॅप्सूल. ही कॅप्सूल मला वाटतं की 10 ते 15 वर्षामध्ये अवेलेबल होईल. ह्याच्या पुढे पेशंटला फक्त आमच्याकडे आल्यावर ही कॅप्सूल गिळायला लागेल आणि मग ही कॅप्सूलच इलाज करून बाहेर पडेल. जाता आता प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पचन संस्थेकडे लक्ष द्या
आणि खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आणि महत्त्वाचा सिंपल सल्ला घरी जो तुम्हाला पाळता येईल म्हणजे कमी कमी जेवायचं, एका वेळेला हळूहळू जेवायचं आणि दर 3 ते 4 तासांनी खायला पाहिजे की जेव्हा एका वेळेला पचन संस्थेवर जास्त लोड पडणार नाही आणि इन्फेक्शन किंवा एच पायलोरी अवॉइड करण्याकरता जे काय तुम्ही जेवाल किंवा खाल ते शिजवलेलं अन्न खा आणि शक्यतोवर दूध आणि तिखट पदार्थ टाळायचा प्रयत्न करायचा. येस, हा एक मोलाचा सल्ला डॉक्टर अमित मायदेव यांनी आपल्याला जाता जाता दिला. आपण संपर्कासाठी स्क्रीनवरती बघत असणारे नंबर जरूर टिपून घ्या आणि पोटविकारांवरचे आपले प्रश्न पुढील नंबरवरती जरूर विचारू शकता. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वश्यांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.